नमस्कार. मजासवाडी सर्वोदय नगरचा जो पुनर्विकास आहे, रात्री लेट आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. खूप महत्त्वाचा विषय सर्व सभासदांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आपल्यासोबत बनेसाहेब देखील आहेत. तर बनेसाहेब, आपण सकाळी एक म्हाडाकडून आपल्याला जे इंटिमेशन आलं पोलीस बंदोबस्त संदर्भातलं, ते पत्र आपण ग्रुपवर पाठवलं. तर मला असं वाटतं की आपण सर्व सभासदांपर्यंत ती माहिती पोहोचूया की काल व्हिडिओ बनवल्यानंतर पासूनचा जो प्रोग्रेस आहे आतापर्यंत, म्हणजे आता 12 वाजले आहेत आणि आपण आताही देखील सोसायटी ऑफिसमध्ये आहोत. तर त्या दृष्टिकोनातून आपल्या सभासदांपर्यंत ही माहिती पोहोचूया की सध्या काय चाललेलं आहे आणि उद्या आणि परवामधल्या काय गोष्टी घडणार. नक्कीच. काल की परवा आपण जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने या 22 लोकांनी, 22 म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये 18 लोकांनी जी याचिका दाखल केली होती त्याला स्टे दिला नाही किंवा इंटरिम रिलीफ दिला नव्हता. 1 तारखेलाच ती ऑर्डर जशी कळलं, म्हाडाला कळलं, ऑर्डर तोपर्यंत अपलोड झाली नव्हती. परंतु म्हाडाचे काउन्सिल होते, ही बातमी म्हाडामध्ये गेल्यानंतर म्हाडाने तत्परतेने ही 95ची कारवाई करण्यासाठी जो पोलीस बंदोबस्त लागतो आणि तो प्रशासकीय पत्रव्यवहार करावा लागतो तो त्याने त्याच दिवशी केला. आणि 5 तारखेला 5 जून 2026ला ही जे लोक घरं खाली करत नाही आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी ते दिवस निश्चित केलेला आहे. पोलीस यंत्रणा त्यांना पत्रव्यवहार गेला आहे, म्हाडाची स्वतःची सुरक्षा यंत्रणा असते, हे दोन्ही मिळून त्या दिवशी इथे असतील आणि म्हाडाचे अधिकारी ही ती कारवाई करणार आहेत. बिल्डरच्या वतीने जसं कोर्टामध्ये सांगितलं की त्यांचे भाड्याचे आणि कॉर्पस फंडचे चेक तयार आहेत, ज्यांनी घरं खाली करायची आहेत, ज्यांना त्यांच्यासाठी घरंसुद्धा बघितलेली आहेत, ज्यांची घरं कारवाई होऊन ज्यांना घरं खाली करावी लागतील त्यांचं सामान शिफ्ट करण्यासाठी घरं बघितलेले आहेत. त्या परिस्थितीमध्ये जर हे सामान नवीन बघितलेल्या घरामध्ये जर गेलं तर त्या लोकांना तो घरभाड्याचा चेक मिळणार नाही आहे. आणि ज्या लोकांवरती कारवाई होऊन जे लोक चेक घेतील, म्हणजे त्यांना जे घर नको आहे त्यांना ते चेक देण्यात येतील, अशी पूर्वतयारी संपूर्णपणे झालेली आहे. आणि कालच्या डेव्हलपमेंट नंतर आज आम्ही सकाळीच तुम्हाला हे पत्र जे म्हाडाने पोलिसांना लिहिलं ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये 3 लोकांनी, 22 पैकी एक तर अगोदरच खाली गेलं होतं, त्यानंतर 3 लोकांनी हे घरं खाली करण्याचे, म्हणजे म्हाडाचा जो आदेश होता तो मान्य करून, कोर्टाचा मान राखून घरं खाली करण्यासाठी आपल्याला पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुमेश चव्हाण 96/676 यांनी पत्र दिले की ते घर खाली करायला तयार आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर अरुण सावंत हे देखील त्यांची सदनिका व्यक्त करतायत आणि आपल्याला सहकार्य करत आहेत. त्यानंतर श्रीमती प्राजक्ता सुरेश चव्हाण, म्हणजे किरण चव्हाणची आई, त्याने देखील या पुनर्विकासासाठी घरं खाली करण्याचे आज पत्र दिलेले आहेत. 2 दिवसामध्ये त्यांची, म्हणजे उद्या त्यांना चेक दिल्यानंतर ते ताबडतोब आपले घरं खाली करतील किंवा शिफ्टिंग चालू करतील. म्हणजे परवाच्या दिवशी आपली, आता दिवस बदलला आहे मला वाटतं, परवा म्हणण्यापेक्षा उद्याच म्हणू आपण, तर ही कारवाई होणार आहे. माझी एक विनंती आपल्या सर्व सभासदांना, आपण आपला हा प्लॉट कधी खाली होतोय यासाठी आतुरतेने वाट पाहत होतो आणि ही कारवाई होणार आहे. त्या दिवशी तुम्ही इकडे उपस्थित असाल तर माझी एक विनंती आहे की इथे बघ्यांची जास्त गर्दी होते, आपण तर आपल्या या वसाहतीतले सभासद लोक आहोत, त्यामुळे आपण असालच. तर त्या दिवशी पोलिसांना सहकार्य करून किंवा म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करायचं आहे. सहकार्य म्हणणं म्हणजे शांतता, जसं आत्तापर्यंत आपण सगळं संयमाने सहन केलेलं आहे, या कारवाईच्या वेळी कोणतंही गालबोट लागू नये, कोणाला कोणी चिडवेल काहीतरी म्हणजे कुरापतीकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतील. अनेक लोकांनी काय काय बोललं, कोणी बुलडोझर खाली जाईल, कोणी काय करेल, नको ते अफवा पसरवल्या जातात. तर त्या बाबतीमध्ये आपण सतर्क राहायचं आहे. आपला तिथे म्हाडाचे अधिकारी जे काय ती कारवाई करतील आणि पोलीस यंत्रणा सक्षम आहे, तेव्हा आपला तसा तिथे काही सहभाग नसणार आहे. त्यामुळे एक विनंती की आपण सर्वांनी सहकार्य करावं. आज एक ज्या लोकांनी अफवा पसरवली आहे की विकासकांनी काही यांच्याबरोबर कमिटमेंट केली होती आणि ती कमिटमेंट न पाळल्यामुळे आम्ही विरोधात आहोत आणि आम्ही खाली करणार नाही वगैरे, तर मी पुन्हा एकदा सांगतो, या अफवा आहेत. बिल्डरचं पूर्वीपासूनचं एक धोरण आहे आणि त्याने नेहमी ते वक्तव्य केलेलं आहे. त्या दिवशी म्हाडामध्ये जेव्हा मीटिंग झाली सीओच्या समोर, त्यांनी सांगितलं की सर्व टेनंट, सर्व सभासद माझ्यासाठी सारखेच आहेत, कोणालाही वेगवेगळी ट्रीटमेंट मिळणार नाही. त्यामुळे अशी कोणाला काही कमिटमेंट होती असेल आणि ती फेल झाली, ते डेव्हलपरला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. जर ती कमिटमेंट होती असेल तर आजपर्यंत गप्प का राहिलात?
काल कोर्टामध्ये जेव्हा झालं तेव्हा तुमच्या मागण्या वेगळ्या होत्या, विषय वेगळ्या होत्या. जेव्हा वायकरांकडे बसत होता त्यावेळी विषय तुमचे वेगळे होते. म्हाडाच्या सीओंबरोबर मीटिंग झाली त्यावेळी विषय सगळे वेगळे होते. आता संपूर्ण सगळी बाजू साफ झाल्यानंतर काहीतरी कुरापत काढायची आणि डाव पलटवायचा, मग विकासकाला बदनाम करायचं हे योग्य नाही. जे वस्तुस्थिती आहे ती मान्य करायला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा मी एकदा सांगेन की अफवा पसरवू नका आणि ज्यांनी म्हणजे ऐकतायत त्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आणि यातून जे काही आहे ते साध्य पण होणार नाहीये, काही हे होणार पण नाही. आहे. सूर्यप्रकाश इतकं म्हणजे एकदम तेज आहे, स्पष्ट आहे की आतापर्यंत आम्ही सांगितलं होतं की ही कारवाई होणार, ही अशा पद्धतीने वेळ लागला. त्याची कारणं आता परत मला त्याच्यामध्ये खोलात जायचं नाही, पण जशी ठरली तशी त्याप्रमाणे ती कारवाई होते. आम्हाला याच्यामध्ये अजिबात आनंद नाही. कोणाचं घर खाली करणं हे आपल्या प्रोजेक्टच्या दृष्टीने सुद्धा मी म्हणतो चांगलं नाही, पण आम्हाला पर्याय नाही. आमचे 316 लोक मागच्या 4-4.5 वर्ष गरबाडं नाही, कुठं चालू झालेलं गरबाडं थांबलं. 8 महिने प्रोजेक्टचे वाया गेले. बिल्डरची कॉस्ट वाढली, आमचं भाडं जे लोकांना मिळालं नाही त्यामुळे लोकांची जी कुचंबणा झाली, यातना भोगायला लागतात, ह्याची किंमत करू शकत नाही. त्यामुळे ही कारवाई अटळ आहे. लोकांना समजवून सुद्धा समजत नाहीये. आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले पण नाही, मान्य नाही. म्हाडाच्या सीओनी वायकरांनी सांगितल्यानंतर सुद्धा लोकांनी दुसरा मार्ग पत्करला. त्यामुळे ही कारवाई होते. तर सर्वांनी संयम ठेवावा. ही कारवाई होईल. संपूर्ण यंत्रणा आणि जी काय बोलतात त्याला प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि ही कारवाई होणार आहे. आणि मला असं वाटतं की कोणत्याही ग्रुपवर आपण ह्या लोकांबद्दल काही लिहू नका, काही बोलू नका. जी कारवाई व्हायची ती होणारच आहे. आपल्याला आपण स्वारस्य आहे त्यांच्याबद्दल आपल्याला प्लॉट खाली करण्यासाठी. कोणाबद्दल काही बोलून काही साध्य होणार नाही, कुरापती करून काही साध्य होणार नाही. आणि आपल्या मुळातच आपण सर्व सामान्य मराठी माणसं, आपल्याला कोणाचं वाईट व्हावं ही आपली कोणाची भावना नसते आणि आज देखील आपण कोणाच्याच मनात नाही. मलाही माझ्या कमिटीच्या नाही आहे, आमच्या सभासदांच्या नाहीत. राग आहेत, भावना तीव्र आहेत की या लोकांनी आपल्याला नाडलं, आपल्याला लटकवलं, अमुक तमुक आहे. पण कोणाचं वाईट व्हावं अशी कोणाची भावना नाही. आणि यातून आपल्याला कोणाचा आनंद पण नाहीये की ही कारवाई जी करतो त्याच्यातनं कुठेच आम्हाला पूर्ण टीमलाच आनंद नाहीये, परंतु पर्याय नसल्या कारणाने ही गोष्ट करायला लागते. तर नक्कीच आपण मला वाटतं वेळोवेळी तुम्हाला माहिती देत राहू. जसं वाणी साहेब म्हणाले, उद्याचा दिवस राहिला आता, म्हणजे आजचा दिवस फक्त राहिलाय आणि उद्या ती कारवाई होणार आहे. तर नक्कीच सर्व सभासदांना विनंती असेल की पेशन्सली आपण ही पूर्ण प्रक्रिया बघूया. जे काय अपडेट असतील आम्ही तुम्हाला देत राहू. ठीक आहे, धन्यवाद.